आहेत गुरं घेऊन आले आहेत आपले गावचे. तुमचं नाव काय? पवार. तिकडे ॲक्च्युली पवनचक्क्या भरपूर आहेत, परंतु तेवढा झूम करता येत नाही म्हणून दिसत नाहीत त्या. तरी आता ठीक आहे, आता दिसतंय तरी थोडंफार. तर वरती मस्त लाईनमध्ये पवनचक्क्या आहेत. मस्त गरम गरम चहा द्या. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. मी आता आहे कोयना धरणाच्या इकडे, म्हणजे आपला सातारा महाबळेश्वरच्या साईडला जो कोयना धरण आहे तिकडे मित्राच्या गावी आलो आहे. सो सकाळी मस्त आता उठलो आहे, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता थोडासा फेरफटका मारू म्हटलं इकडे गावचं वगैरे. सकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला गावचं इकडचं. असं यांचं गाव आहे, इकडे वरती सगळं दिसतो आहे डोंगरामध्ये. पूर्ण कोयना धरण आहे पाठीमागे. असं गावचं सकाळचं वातावरण आहे, एकदम छान. असं सकाळी सकाळी पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आहे. वरती बघा तिकडे एक वॉटरफॉल आहे. इकडे भरपूर सारे वॉटरफॉल आहेत. वरती दिसतोय वॉटरफॉल आहे. सकाळचं वातावरण गावचं एकदम मस्त वाटतं, एकदम थंडगार वाटतं. आताच मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली आणि आता म्हटलं जरासं फिरूया, इकडचा फेरफटका घेऊया. तिकडे आपले मित्र पण उभे आहेत, शेलार साहेब आहेत आणि सावंत साहेब आहेत. असं आहे त्यांचं गाव काहीसा. इकडे दरड वगैरे जास्त कोसळतात, त्याच्यामुळे बहुतेक लोकांनी इकडून घरं वगैरे खाली केले आहेत. शासनाने त्यांना दुसरीकडे घरं दिली आहेत स्थानिक व्हायला. असं शेलार साहेबांचं घर नवीन तयार होतं आहे. वरती पूर्ण कोयना धरणाचा पूर्ण पट्टा आहे वरती आणि असं पायथ्याशी गाव आहे मस्त. चारी साईडला डोंगर आणि असं मध्ये गाव आहे. खाली शेती वगैरे आहे. आलो आहे आता आमच्या शेलार साहेबांच्या गावाला आणि तुम्ही ह्यांना जरा बघू शकता. इकडे मंदिर आहे, मंदिर बघा जरा. डोंगर, धबधबे आणि हिरवीगार शेती वसुंधरा नटलेली आहे. मस्त पेरूचं झाड आहे, छोटे छोटे पेरू पण आले त्याला बघा. पेरूचं झाड आहे. सकाळी मस्त पाऊस वगैरे चालू आहे ना, खूप छान वाटतं एकदम. इकडे मंदिर आहे आतमध्ये, आय थिंक सो. कुठे मंदिर? हां मंदिर आहे. क्रिकेटच्या ट्रॉफी चल पाय पडून. सो असं काहीसं सभोवतालचा पूर्ण परिसर आहे. सो आता आमचा प्लॅन आहे मस्त फिशिंगला वगैरे जायचा प्लॅन आहे आमचा. मस्त पाऊस वगैरे पडतो, थोडंसं भिजणार वगैरे आणि थोडीशी फिशिंग करणार. फिशिंगचा थोडासा आपण एक्सपिरियन्स घेणार आहेत, आनंद घेणार आहेत. सो आता थोड्या वेळात निघू आम्ही फिशिंगसाठी. गेला इकडे आपले सावंत साहेब आहेत, आपल्यासोबत प्रवासामध्ये पण होते. धन्यवाद धन्यवाद. असं त्यांचं मंदिर आहे इकडे. कोणतं मंदिर आहे? स्वच्छता स्वच्छता ठेवली पाहिजे ना. इकडे यांच्या गावच्या क्रिकेटच्या ट्रॉफीज आहेत. तुम्ही अशी कोणती मुवमेंट सांगा जी ट्रॉफी तुम्ही मारली? यार सगळे आम्हीच मारल्यात आहे हो. नाही ना, तुमची मेहनत कुठल्या ट्रॉफीसाठी जास्त? मेहनत आमच्याच ट्रॉफीसाठी आहे सगळी. तसं नाही, किती बॉल किती रन मारले ते सांगा. मीच कॅप्टन आहे आणि मीच हे आहे सगळं. कशाला असं एक मुवमेंट सांगा आम्हाला, आम्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतोय. हां काय मोमेंट करणार आहे? या ट्रॉफीला तुम्ही काय 2 बॉल 12 रन मारले होते? 9 बॉल 27 मारले. ट्रॉफी नाही ट्रॉफी आहे ना,
फर्स्ट प्राइज मारलेलं तिथं मारलेलं 8 बॉल 27 रन. 8 बॉल 27. त्यामुळे ह्याच्यावर मॅच होती कुणावर मोशेटवाडी बरोबर. ओके. मुंबईवरून आलेले मुंबईकर स्वच्छता करताना इकडे. आम्ही पण आमच्या गावी वगैरे असलो कोकणात की मंदिर वगैरे साफ करतो आम्ही पण, झाडू वगैरे. प्रत्येकाने आपल्या गावातील मंदिर वगैरे असेल, कारण आपले ग्रामदैवत असतात, इथे स्वच्छता तर असलीच पाहिजे. बरोबर. ॲक्च्युली गावी आल्यापासून नेटवर्क तर अजिबात नाही. माझा VIचा सिम कार्ड आहे आणि एक जिओचा सिम कार्ड आहे, परंतु नेटवर्क त्याला अजिबात नाही, पूर्ण ब्लँक आहे. सो कुठे कॉन्टॅक्ट पण करता येत नाही. परंतु इकडे गावी BSNLला फुल रेंज आहे इकडे. बघा नेटवर्क बघा, पूर्ण नेटवर्क गेलेलं आहे, नो सर्विस. कुणाचाच फोन नाही, परत घरी पण फोन नाही करता येत आहे कारण नेटवर्क नाही आहे. BSNLचे आहेत सिम कार्ड काही जणांकडे. सो थोड्या वेळाने करू कॉल. बघा गुरं वगैरे आले मस्त चरण्यासाठी, म्हशी वगैरे आहेत. वरती ना पवनचक्क्या आहेत, 1 2 3 4. तो इकडचं त्यांचं असं पावसाळ्यामध्ये मस्त गरम गरम बनवतात, पोळीसारखं आहे, थोडंसं गोड आहे. तो ते टेस्ट करतो आहे आता मस्त. हां हां, जबरदस्त. नाही का तो इकडे एक नदी आहे. तर मंडळी इकडे मस्त म्हशी वगैरे चरत आहेत, गुरं घेऊन आले आहेत आपले गावचे. तुमचं नाव काय? दीपक पवार. बघा मस्त घोंगडी वगैरे घेतले अंगावरती आणि मस्त म्हशी चरायला आणल्यात. मस्त हिरण्या पण खायला मस्त भेटतं इकडे, गवत वगैरे छान होतो पावसाळ्या टायमाला. असं मस्त हिरवंगार पूर्ण पठार आहे. म्हणजे आता निघालो आम्ही ओझरटा धबधबा बघायला. ओझरटा जो की कोयना धरणाच्या इकडेच आहे, जवळच आहे. तर आम्ही निघालो आता. मस्त थोडंसं स्लिपरी रोड आहे, चालताना भीती वाटते जराशी, थोडं सांभाळून चालायला लागतं आहे. तो असा रस्ता आहे खाली, आमच्या रोडला आलो आहे. इकडे गाडी पार्किंग केली आपली. इकडे खाली पण मस्त नदी आहे. ही तेरीच ना की दुसरं आहे, तर रानटी आहे? तेच आहे ना. काय बोलतो याला? नाही दुसरं काय बोलतो त्याला? आलू वडी करायचं असेल. आलूचं पान आहेत मस्त इकडे. तर आता ते घेऊन जाणार आहेत आम्ही मुंबईला बनवायला, आलू वडी बनवायला. इकडे असं त्यांचं बस स्टॉप आहे.
इकडे बैलगाडीच्या चाका ठेवल्या तिकडे 2. असं काहीसं त्यांच्या बसस्टॉपच्या इकडचा परिसर आहे. आला नेटवर्क? मंदिर आहे नेटवर्क आलं आहे का? नवला देवीचं. नवलाई देवीचं मंदिर आहे वरती. आई नवलाई देवी. इथे लिहिलं आहे. डोकावळे आम्ही आलो डोकाळ्यामध्ये. आम्ही आता आहेत त्या गावचं नाव आहे ढोकावळे. त्याच्यावरती आहे रिसवड. त्याच्यावरती हेळवाक अशी गावाची नावं आहेत. आहे ढोकावळेवरती इकडे. मग हेळकाव पण इकडेच आहे का असा दिला तो? ते रिस्कू नका खायला. इकडे डोक्यावर रिसवड वगैरे इकडे त्या साईडला. इकडे खाली इकडे ॲक्च्युली नदी वगैरे भरपूर आहेत. इकडे वरती वॉटरफॉल दिसतोय तो. जास्त झूम करता येत नाही परंतु खूप मोठा वॉटरफॉल आहे तो. आम्ही पण आता चाललो आहे एका वॉटरफॉलला. तो थोडासा वेगळा वॉटरफॉल आहे. नदी आहे खाली परत. असा वातावरण आहे मस्त इकडचा. इकडे ॲक्च्युली पवनचक्क्या भरपूर आहेत परंतु तेवढा झूम करता येत नाही म्हणून दिसत नाहीत त्या. तरी आता ठीक आहे, आता दिसतंय तरी थोडंफार. तर वरती मस्त लाईनमध्ये पवनचक्क्या आहेत. मंडळी निघतो आता आम्ही तिकडे त्या वॉटरफॉलला जायला. चला काय करायचं, निघायचं ना. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक. कधी गाडीवर लागले तर कॉन्टॅक्ट करा. इकडे नवीनच गाडी घेतलं आहे साहेबांनी. शेलार टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आदरला घ्यायचं वगैरे ते कुठं माझ्या नाही येते तुझ्या. चलो पावसाला पावसाला चला पावसाला. तर बरोबर गाडीत बसलो आणि पावसाला सुरुवात झाली आहे मस्त. बघा एकदम वेळेमध्ये बसलो गाडीत. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. कॅमेरा क्लिअर दिसतो बघा तो. आणि नाही ह्याच्या पार्टचा कॅमेरा गाडीचा पण थांबतंय बाबा ना. हो ते येतं. थांबा मग. निघालो आता वॉटरफॉलला जायला. काय वॉटरफॉलचं नाव सांगा? ओझरटे. ओझरटे. ओझरटे वॉटरफॉल. माझ्या काहीतरी वेगळा बोललो मी. ओझरडा बोललो काहीतरी. ओझरटे वॉटरफॉल. आला जोरात आला पाऊस.
वाले आलेली काजळी काय होता एकामध्ये पाणी मिक्स होतं का पहिला या 2 नद्या काजळी आणि कोयना मिक्स नाही होत पाणी कोणी नाही तर संगम नदी काय संगम नगर का लांब आल्या मला खरं महाडमध्ये आलं महाडमध्ये असं सेम आहे का ब्रेक सोडला की ब्रेक मारला की असंच आहे निसर्ग पर्यटन संकुल कोयना वन्यजीव परिक्षेत्र सोडलेत इकडे काय आहे निसर्ग पर्यटन संकुल इकडे एक पर्यटन स्थळ आहे इकडे पाणी वगैरे आहे आतमध्ये कोयना पर्यटन स्थळ वाघ वगैरे असतात हॅलो हां हां काय झालंय 1300 रुपयाचा वाटतं झटका गेला विसरून वाटतं काय चालू कुठला डेपो सो मंडळी आता आम्ही आलो आहे कोयनानगर ST डेपो तिथून सगळ्या एस टी वगैरे निघतात त्या डेपोमध्ये आम्ही आता आलो आहे बघता इकडे लाल परी लागले आहे मस्त थोडंसं भूक वगैरे लागली आहे तर म्हटलं डेपोकडे जाऊन थोडा नाश्ता वगैरे करूया कारण गाव ठिकाणी वडापाव वगैरे छान मिळतो मस्त खायला गरम गरम भारी वाटतं वडापाव खायला असं डेपो इकडे आणि आता नाश्ता करायला आलो आहे लास्टला बसू मंडळी मस्त आता नाश्ता करायला आलो आहे या इकडे मिसळपाव ऑर्डर केला आहे मिसळपाव तुम्ही काय वडापाव इकडे वडापाववाले बसले आम्ही मिसळवाले मस्त गरम गरम करी आहे वडापाव मी जिथे बसलो तिकडे बघू शकता मागे कोयना डॅमचा मस्त असा ड्रॉइंग काढला आहे या मंडळी नाश्ता करायला या पाहूया मी खाल्ली हा तुम्ही जेवण आलात ना चिकन रसाला असतं तर डायरेक्ट पावला गाडीमध्ये मस्त मला हा दडपण मस्त कसं आहे नंबर आहे मस्त गरम गरम चहा घ्या तुम्ही ना घेत चहा सगळं करून आलेत ना हां 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 गाठी चेक जाते मस्त थंडगार वाटतं मस्त गरम गरम चहा क्या बात आहे सुरू के सो मंडळी आता आपण आलो आहे कोयना डॅम बघायला थोडंसं जवळच आलो आहे आपण आता कोयना डॅमच्या इकडे
आता पोहोचलो नाही. मस्त इकडचं वातावरण पण एकदम शांत आहे आणि थंड वातावरण आहे एकदम. तर चाललोय आम्ही तिकडे कोयना डॅम बघायला. समोरच बघितलं फिरणार ना. नंतर आपल्याला जेव्हा डॅम बघायचं तर इकडंच झालं ना परत. आता इकडं तुला साईड थांबा तुम्ही थांबा थांबा थांबा. तर मित्रांनो हा आहे कोयना धरण. त्याचे दरवाजे आपल्याला तिकडे वरती जायचं आहे. थोड्या वेळाने जाणार आहेत आम्ही. थोड्या वेळाने जाऊ तिकडे कारण आता आज पालकमंत्री आलेत पाहणी करण्यासाठी. त्यामुळे सध्या बंद केलं आहे. थोड्या वेळाने तिकडे जाऊ आम्ही. असा इकडून दिसतोय. कुठे म्हणजे आता मार्केटमध्ये आलो आहे. इकडे कोयना मार्केट. आम्हाला ॲक्च्युली चिकन वगैरे बनवायचं आहे. चिकन पार्टी पण करणार आहोत. सो त्यासाठी थोडंसं मार्केटमध्ये आलो आहे. सामान घ्यायला लागेल. हा कोयना मार्केट. काय घ्यायचं आपल्याला? आपल्याला कोथिंबीर पण लागेल ना. हां कोथिंबीर मिरची टमॅटो. असं पावसाळी मार्केट आहे. भरपूर पब्लिक येते इकडे मार्केटसाठी. घरी घ्यायचं आहे का? घरी नाही ते आपल्याला पिशवी नाही का हो? मिरची पण घे त्याच्यावर. पिशवी नाही. पिशवी ना. मग राजा हातात घ्या सध्या तरी. हे मिरची घे. कोथिंबीर मिरची. त्याच्याकडे मिरची नाही वाटतं. पुढे घे मिरची. अद्रक वगैरे काय चेचून बनवूया पेस्ट. हां खरंच भारी लागेल दगडावर. हां तिथे कुठं मिक्सरवर धरून मग बनवून मिरची 10 रुपये. मिरची 10 रुपये. जमा करायला आपण पण जाऊ खाली कुठं फिरत उंड दाखलो तर. तिथे बरोबर जाणार की आपण काय सो मंडळी फायनली पोचलो इकडे आम्ही प्रवेशद्वाराकडे. तिथून कोयना डॅमला जाता येतं आपल्याला. फोन लागत हवा ना. असेल आपलं तो काही बोलला ना आपल्या. हे असं धरण आहे इकडे खालून दिसतं. तिथे पाणी सोडलं आहे. दरवाजे वगैरे खोलले आहेत आणि हे सर्व खाली जाते पाणी. सो आम्ही आता चाललो आहे वरती. वरती जाऊन बघूया डॅम कसा दिसतो. तिथे भरपूर बंदोबस्त आहे इकडे. जाऊन देत नाहीत. तर आपली थोडीशी ओळख आहे शेलार साहेबांची म्हणून आपण जातो आहे आतमध्ये. 95 एक मिनिट पटकन जायचं आहे. आठवण कर तिथं गेल्या. तिथं गेलं फोन करायचा आहे फक्त. एसी बंद करा ना. कशाला एसी लावता? इकडून जातोय फिरून. बाबा इमानदार ड्रायव्हर आहे. हे कुठला एरियावरती हा? इथं
रोडला जायला तिथे गाडी लावा लागेल रे ते बोलले साईडला लावा नाही सोडत फोन लागत नाही तो नंबर दे कोयना धरण श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर गेट आहे इकडे. Best technology. विजू Yes. हा एक मिनिट सर एक मिनिट गेलो का हा घ्या पटकन गाडी. काम केलेलं त्यांना पण माझं परमिशन शिवाय आतमध्ये सोडणार नाही तिथं हा, लाव मग काय बोलणार आहे? इकडे घे साईडला वो डायरेक्ट ब्रिज वर यार त्याचा ब्रिज इकडे लाव साईडला हा लावतो सर राखो ए विजू लाव तिथं मागं लाव मागं लाव गाडी. हा मग तुम्हाला सांगतोय